हाय नमस्कार. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळेजण? बरे आहेत का? मस्त मजेत आहेत तुम्ही सगळेजण? काय बापरे, आमच्या इकडं तर गरम होतंय, दुनियाचं गरम होतंय. आणि रात्री इतका मोठा पाऊस होता सांगूच नका. आणि त्यातमध्ये लाईट गेलेली आणि गरम तर असलं व्हायला लागलं समजतच नव्हतं की काय करू. वाटत होतं गार पाण्यातच म्हैस बसल्याने बसू काय की. पण पाणी बी नव्हतं, पाणी बी नव्हतं आणि लाईट बी नव्हती. घरात काय दमच निघाना, कारण आपलं घर झालंय मोठं, घराच्या खिडक्या झाल्या त्या बारक्या, त्यामुळं घरात हवाच येत नाही. मग वारं वावदान सुटलं या, पण घरामध्ये हवाच नाही, कारण वारं इकडून सुटत होतं नाहीतर इकडून सुटत होतं. घरात हवाच जात नव्हते. पाठीमागनं खिडक्या नाहीत किंवा साईडला पण खिडक्या नाही त्या, त्यामुळं घरात दमच निघत नव्हता. मग रात्री आम्ही सगळेजण बाहेरच झोपलो. मग सकाळी लवकर उठलो. लेकरं कामाला म्हणते, लेकरं शाळेत गेली आणि मग मी माझं आवरलं. तर सकाळी लवकर टिकलीच सापडत नव्हती. कारभारीला म्हणलं माझ्या टिकल्या द्या हुडकून. आणि काय नाही बघा, काम नाही धंदा नाही काय नाही. हो का, कारभारी असं असतात तर मोबाईल हातात घेऊन कुठे गेलं हे बघा, दिसलं. तर म्हणलं मी 8 दिवस घरी नव्हते, माझ्या वस्तू कुणी काय कुठं ठेवल्यात ते सांगा म्हणलं द्या, कारण बिगर टिकलीच्या शाळेत गेली होती. नंतर आता कारभारीने टिकल्या हुडकून दिल्या माझ्या, कारण त्यांना हुडकायला लावल्या, कारण तीच होतं 8 दिवस घरी. तर मी गेली होती छकुलीचा दाखला मागणी आणायला सकाळ सकाळ. तर हो का, हे दूध करपून गेलं आपलं, म्हणजे नासलंय दूध ते आता करपलंय. आता त्याचा झाला पेढा झाला. तुम्हाला काल सांगायचं विसरूनच गेलते मी, कारण निलेश दादाने मला नुसत्या शेंगाच नव्हत्या दिल्या. तांदूळ तर दिलंच, कारण रात्री तांदळाचा भात शिजवला. आणि ही लसूण आहे, एवढा लसूण ही दाखवायचा राहिलाच होता. ही लसूण आहे, अर्धा किलो लसूण आहे. मग ते सोलला. आणि रात्रीला पाऊस आला म्हणून का नाही शेंगा अशाच घरात उघड्याच ठेवल्या होत्या. ती पाटी भरून ठेवली ना आता भाऊजीसाठी, पण रात्री त्यांना पण नेलं नाही त्या शेंगा. नग म्हणलं मला शेंगा, तरी पण म्हणलं अहो घ्या भाऊजी, तरी पण तिथंच ठेवून गेलं. जाऊ दे आता, गेलं तर गेलं. आता मी करणार आहे स्वयंपाक, पण अजून मला धाकला आणायला जायचंय. तर बघा, मी 8 दिवसानंतर आपली राधाताई आपल्या गॅसवर स्वयंपाक करायला लागली. गॅस सुद्धा नव्हता. माझं 2-4 व्हिडिओ, एवढं चांगलं व्हिडिओ तुम्हाला सांगते, डिलीटच झालं माझं. कारण आपण एक शिगडी आणलेली आहे ना, म्हणजे दुसरी एक शिगडी आणलेली, त्या शिगडीचा व्हिडिओ हे ते मी केलं होतं, सगळं डिलीट झालं. काल तुम्हाला म्हणलं होतं मी व्हिडिओ करेन, म्हणलं होतं आपलं घर दाखवायला आल्या किती राडा हाय, कसं ठेवलंय काय. पण फोनला चार्जिंगच नव्हती आणि रातभर लाईट पण नव्हती. टाकी भरली वा, कपडे धुवायचे ती ती खालची पण टाकीत भरून ठेवा, नाही भोगली ही भरा. टाकी भरली. मोबाईल धराय कुणी नसल्यावर लयच अडचण होते. ठेवावं तर कुठं. हे बघा इकडं गॅस आहे, कारण एक शिवडी मी घेतली ना त्याच्यावर फ्रीमध्ये भेटलेले आहे ते 5 भांडी. त्याच्यावर बी हो काही असलं करपाय लागलं नसते. हे लगेच ठेवायला दुसरीच कढई घेते, हे का नाही. कपडे धुवायचे ती मला, अजून 11चे पॅसेंजर गाठायचे. परत पुण्याला बहीण म्हणली चल, एकटीला कुठं म्हणून बघावा. आता सकाळ कारभारीला सांगितलं जातं, मला म्हणलं की तू जा, मला काय त्यातलं कळत नाही, परत काय वय नाही झालं तर परत अजून तुझं माझं भांडण, त्यामुळं तुझी तू जा. मग सकाळी परत शाळेत गेली, आरूसं सगळं काढलं, लेकरांना चहा नाश्ता दिला करून, त्यांना लावलं शाळेत. मग म्हणलं एवढं सकाळ शाळेत जाण्यात काय मजा नाही. मग मी निवांत गेले 8:30 पावणे 9 वाजता.
तिकडनं आले हो का, आता स्वयंपाकाला लागली. आता स्वयंपाक करते. आधी कालवण टाकते. हे का हे कढईमध्ये हे केलं आहे. हे बटाटा कवाचा आहे माहिती आहे ना, लय दिवसाचा आहे बघा. मी चिप्स करायला आणलं होतं, त्याच्यावर आमची जत्रा हे झाले. काय बी तळलंय बघा, नुसतं तळते ते. काय बी तळलंय. तेलकट काळा तेल तर पडलं. आता हे तेल होतलं कढईत. आता हा का इथं एवढा राडा आहे. आता हे सगळं मला आवरायचं आहे. पुण्याला जायचंय, इकडं आष्टीला जायचंय, पुरीचा धाकला आणायला. मागणी जाऊन घेऊन आली आहे. कुठं काय आहे आता मी आवरूस तर करूस तर माझ्या ध्यानात सुद्धा राहणार नाही कुठं काय आहे. घरी आले की असलाच राडा असतोय माझ्या माहेरी. जिरे म्हणून टाकायच्या वावाच. बघा इथं लसूण मी चेचत नाही. झाऱ्या आहे का नाही, झाऱ्यानं नुसतं असा दाबला का नाही बारक्या झाऱ्यानं मनाने हे होतं, उडत नाही ना काय नाही. आणि लय त्या लसणाचा रेंदा बी होत नाही. गावरान लसूण आहे बघा, पूनमताईनं दिलेलं काल. बरंच काय दिलं. जिरी कुठं आहे व जिरी दिसत मला. जाऊ जिरी टाकतच नाही आज कालवणात. मला जायला उशीर झाला, माझी गाडी जाईल. परत इष्टीनं जायचं म्हणलं की इष्टीनं मग लय पैसे जातात. ह्याला गाडा उठला. हळद टाकली थोडी आणि गेला लसूण करतो. लसूण गेला करपून तवर. आता मसाल्याचा डबा उघडूस तर हे जाईल. टाकली का चटणी तर आता हे कालवून काय भंगार होतं या. बटाट्याची आमटी करायची ना. काय आहे, कोथिंबीर आहे. अगं आमच्या फ्रीजमध्ये काय सुद्धा नाही. हिरव्या मिरच्या, त्याला भाजलेलं शेंगदाणा आहे. काय सुद्धा नाही फ्रीजमध्ये. अख्खं फ्रीज मोकळंच आहे हो का. टमाटे तर नासून गेले ते त्यातले, तुम्हाला दाखवते. कधी बिळबिळ झाले. शेंगदाण्याचा कुठ फ्रीजमध्येच असतोय आमचा. कशामुळे त्याला मुंग्याला लागतं त्या म्हणून. काय नाही फ्रीजमध्ये, अख्खं फ्रीज मोकळं पडलंय. सांडला तर कुठं. टाकते मीठ आता. तुम्हाला आता ह्यो व्हिडिओ तर काय पटायचा नाही माझा, आहे का नाही. पण काय करावं, पैशाची आपल्याला लई गरज आहे म्हणून माझी धडपड चालली आहे. काय सांगू तुम्हाला, आपल्याला पैशाची किती गरज आहे. तो आता तुम्हाला इथून तुमच्या सपोर्टची मला आता इथून पुढे लई गरज आहे बघा. आता हे सगळं आहे का नाही, रातचं आहे बघा राडा. आता कालवण शिजूस तर किचनवरचं सगळं आवरून होत आहे. जारमध्ये प्यायचं पाणी हे त्यांना आता आणलंय, ती पण जारचंच आहे पण गार नाही. मग म्हणलं ते स्वयंपाकाला वापरावं हे ठेवा प्यायला. आता शेंगा घालते बाहेर वाळायला.